3 ते 5 एप्रिल या कालावधीत स्वामी अभेदानंद यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती स्वामी दत्तराजानंद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती हा व्याख्यानाचा विषय असेल। चिन्मय सेवा ट्रस्टच्या वतीनं प्रतिभानगर इथल्या चिन्मय पुष्पांजली कार्यालयात 3 ते 5 एप्रिल या कालावधीत स्वामी अभेदानंद यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती स्वामी दत्तराजानंद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे। स्वामी अभेदानंद गेली 30 वर्ष चिन्मय सेवा ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी देश-विदेशात 6 आश्रम आणि 2 मंदिरं उभी केली आहेत। भारतीय संस्कृती, भक्ती, वेदांत, योग या विषयाचा त्यांचा अभ्यास असून हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे। व्याख्यानमालेच्या सत्रात सकाळी 8 ते 9 या वेळेत जीवनात वेदांचा उपयोग या विषयावरही त्यांचं व्याख्यान होणार आहे, असं स्वामी दत्तराजानंद यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला डॉक्टर वासुदेव देशिंकर, स्नेहल कारंडे, मेघा जोशी, अभय मगदुम उपस्थित होते।